रक्षाताई खडसे यांच्या कमल निशाणी समोर पारदर्शी शासन चालविणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आपले ज्येष्ठ नेते आदरणीय नाथाभाऊ, आपले लाडके मंत्री गिरीश भाऊ आणि सर्व व्यासपीठ, मतदार व पत्रकार बंधू, नमस्कार. रक्षाताईंनी मतदारसंघात केलेली विविध कामे आणि त्यांची काम करायची पद्धत आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपल्या देशातील जनतेच्या पैशाची तिजोरी आदरणीय मोदी साहेबांच्या हातात दिल्यामुळे 5 वर्षात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. त्यामुळे आपल्या देशाचा विकास वेगाने होताना बघतोय. दहशतवाद व आतंकवाद यावर मोदी साहेबांनी विशेष लक्ष घालून देशाची सुरक्षा करण्यासाठी मोदी साहेबांना पुन्हा चौकीदार पंतप्रधान करण्यासाठी तसेच ग्रामीण मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी रक्षाताईंना मतदान करावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा समाजाचे पुजारी महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर, शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतीस वंदन करून आजच्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या तोडीचे आमच्या जिल्ह्यातील नेते सन्माननीय खडसे साहेब, संचेती साहेब, आमदार जावळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी, मान्यवर, माता भगिनी व समोर बसलेले सर्व माता भगिनी व बांधवांनो, मध्यंतरीच्या काळात गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचं राज्य आहे. चालत असताना बऱ्याच ठिकाणी एकमेकावर कुरघोडी झाल्या. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये आम्ही ऐकलं एकमेकाचा हेवा देवा, आम्हाला कमी मिळतंय, आम्हाला जास्त मिळतंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, कुठंतरी असं वाटायचं की असं हे चित्र चाललंय काय, कुठंतरी याच्यात समेट झाली पाहिजे. एकमेकांचं जमत नाही आहे तरी सोबत राज्य करताय. आणि त्याचं कारण मुंबईला मी एकदा गेलो असताना मला समजलं, आम्ही जर एकत्र नाही राहिलो त्या महाराष्ट्राची फरफट बाकीची. ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचाराला अभिवादन करून आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नाथाभाऊ, आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आपल्या येथील आमदार श्री हरिभाऊजी जावळे, आमदार श्री संजय भाऊ सावकारे, आमदार माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अशोक भाऊ कांडेलकर, माननीय श्री नंदूभाऊ महाजन, हिराभाऊ चौधरी, श्री मकासरे आणि प्रल्हाद भाऊ महाजन, व्यासपीठावरील उपस्थित सर्व तोलामोलाचे मान्यवर नेते आणि आपल्या या पंचक्रोशीतून उपस्थित झालेले भारतीय जनता पक्षाचे तोलामोलाचे सर्व पदाधिकारी बंधू, कार्यकर्ता, आमच्या सर्व भगिनी आणि माझ्या तरुण बहादर युवक मित्रांनो, लोकसभेमध्ये पाऊल ठेवताना आपले यशस्वी प्रधानमंत्री
भाई नरेंद्र मोदी म्हणाले कि मेरा अगर सबसे बड़ा कोई धर्म ग्रंथ है तो वो बाबा साहब आम्बेडकर का लिखा हुआ भारत का संविधान है। मेरी सबसे बड़ी कोई पूजा है तो हिंदुस्तान के 125 करोड़ देशवासियों की सेवा, ये मेरी सबसे बड़ी पूजा है। आज बाबा साहब आम्बेडकर न होते तो भाई नरेंद्र मोदी कहाँ होता। इतकच नहीं तर मैं आज देश का प्रधानमंत्री नहीं, मैं प्रधान सेवक करके सामने आ रहा हूं। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सेवेला सर्वात जास्त महत्त्व दिलं आणि म्हणून सबका साथ सबका विकास हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। फक्त जातीपातीचं राजकारण केलं नाही, दलितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, शोषित पीडित दुर्लक्षित उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आपल्या खासदार रक्षाताई खडसे यांनी सर्वांगीण विकासाचा झंझावात या उभ्या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केला। मुस्लिमांना सुद्धा न्याय मिळेल अशा प्रकारची ध्येय धोरणं तयार केली आणि म्हणून पथिक का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए आगे ही बढ़ते जाना, या धोरणानुसार त्यांनी आपली पावलं उचलली। आज काँग्रेसने गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या या ठिकाणी 55 वर्षाच्या कालखंडामध्ये सातत्यानं आपल्या लोकांवरती अन्याय केला, दलितांना न्याय मिळू दिला नाही। मधून 750 कोटी रुपयाची तरतूद असेल, मेगा रिचार्ज स्कीम या आदरणीय भाऊंच्या, आदरणीय नाथा भाऊंच्या, आदरणीय गिरीश भाऊंच्या, आदरणीय रक्षाताईंच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून जे आमचं सर्वांचं स्वप्न आहे। फैसबुकला आपण म्हटलं होतं फैसबुकच्या सभेमध्ये की आम्हाला या संदर्भामध्ये 2 वर्षामध्ये या योजनेला गतिमान करायचं आहे आणि देशातच नव्हे तर संपूर्ण आपल्या ह्या जगभरामध्ये एक नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह अशी स्कीम 6,500 कोटीची मेगा रिचार्ज स्कीम ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी स्कीम, त्याचा DPR आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपल्या नेतृत्वाने आता मंजूर झालेला आहे। आम्हाला आनंद होणार आहे की येणाऱ्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आत आपण त्याच्या संदर्भामध्ये जर भूमिपूजन आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जे प्रधानमंत्री आपलेच होणार आहेत, या निवडणुकीवर स्पष्ट जाणवत आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी ह्या देशाचे आणखी पुढे पंतप्रधान होणार आहेत। मित्रांनो, मी फक्त प्रास्ताविकात तुम्हाला 2 मिनिटात विनंती करणार आहे की 23 तारखेला मला मतदान करायचं आहे आणि कमेंट निशाणी करायचं आहे। तुम्ही करणार आहात, तुम्ही करूनच घेणार आहात। आज आपल्या या ठिकाणी बरेच जे की वोटर आहेत तेही आलेले आहेत। मी त्यांनाही विनंती करणार आहे की या देशाला जे गरज आहे सक्षम नेतृत्वाची, त्या नेतृत्वाला पुनश्च प्रधानमंत्री पदावरती बसवण्यासाठी, आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींना प्रधानमंत्री पदावर बसवण्यासाठी आपलं एक मत हे आदरणीय रक्षाताईंना मिळणं गरजेचं आहे। खूप मोठ्या योजना या 5 वर्षामध्ये आपण प्रधानमंत्री पदावरून काम करत असताना पाहिल्या आहेत। जवळजवळ 98 योजना केंद्र सरकारच्या, जनधनपासून तर आयुष्यमान योजनेपर्यंत, आणि अत्यंत समर्थपणे त्या योजना आदरणीय रक्षाताईंनी आपल्या मतदारसंघामध्ये, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये उभ्या करण्याचे, त्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून आपलं प्रत्येक मत आदरणीय रक्षाताईंना या 23 तारखेला मिळणार आहे आणि ती मिळून द्या। आपण खरं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहे, प्रत्येकाला गरज असते आपल्याला। खरं म्हणजे मागच्या वेळेला आपण आता पाहतोय की मागच्या निवडणुकांमध्ये कमी प्रमाणात मतदान होत आहे। माझी विनंती राहणार आहे की आपल्या रावेर लोकसभा क्षेत्राचं मतदान हे 65% वरती झालं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे। कारण मित्रांनो, तुमचं एक मत या देशाला सक्षम करणारं राहणार आहे, या देशाला सुरक्षित राहणार आहे, या देशाचा विकास करणार राहणार आहे। आणि तुमची जी सर्वांची संकल्पना आहे, मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की जवळजवळ हायब्रिडचे 200 कोटी रुपयाचे रस्ते तुम्ही इथे दिलेत। बाकीचे काही रस्ते रावेर मतदारसंघामध्ये खूप 15 वर्षापासून अजूनही पूर्ण प्रमाणात आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आपण आता सक्षमपणे मान्य केलेले आहेत। यामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण काम केलेलं आहे आणि सर्वात जास्त आनंद आहे या भागातले शेतकरी म्हणतात की 15 वर्षामध्ये आमच्या अकाउंटवरती 1 रुपया केंद्र आणि राज्य सरकारचा आम्ही पाहिला नाही, तो या 5 वर्षामध्ये आमच्या अकाउंटवरती केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा हा बोंडरीच्या माध्यमातून असेल, शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून, कर्जमाफीच्या माध्यमातून असेल आणि पीक विमा योजनेच्या माध्यमातून असेल, आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पडलेलं आपण पाहिलेलं आहे।
आणि अत्यंत सक्षमपणे राज्य सरकार आपलं काम करत आहे. अत्यंत सक्षम आपल्या मतदारसंघातून आलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना ऐकायसाठी आपण सगळे लोक इथे उपस्थित झालेलो आहोत. आणि गेल्या महिन्याभरापासनं संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये प्रचाराची सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या रावेर मतदारसंघामध्ये गावागावामध्ये अतिशय उत्साहाने लोकांचा सहभाग आपल्या प्रचारामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि आज आपल्यासमोर मी फक्त विनंती करायला आपल्यासमोर आज मी उभी आहे, कारण की मागच्या महिनाभरापासून आपण गावागावामध्ये जाऊन लोकांची भेटी घेतोय आणि अतिशय लोकांकडनं जे ऐकायला मिळत आहे, बरेच लोक असं म्हणतात की ताई तुम्ही इथे प्रचाराला नाही आल्या तरी चालेल, कारण की त्याचं कारण हे आहे की मागच्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण गावागावापर्यंत पोहोचलेलो आहे. आपल्या योजना गावागावापर्यंत पोहोचलेलं की असं एकही गाव ह्या मतदारसंघात नाही की तिथे आपण योजनांची कुठे कमतरता ठेवली. बंधूंनो, 2014ला आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आपल्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी चांगल्या 3.25 लाखाच्या फरकाने मी निवडून आले. आणि ह्या 5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय नाथाभाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील आणि आपले सगळे आमदार असतील, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने ह्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काम करायचा प्रयत्न केला. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर मोदी साहेबांनी आम्हाला प्रत्येक लोकप्रतिनिधीला ह्या 5 वर्षामध्ये एक शिकवण दिली की खासदार हा फक्त ऑफिसमध्ये बसणारा नको, तर खासदार हा लोकांमध्ये जाणारा पाहिजे आणि लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणारा पाहिजे, त्यांच्यामध्ये काम करणारा पाहिजे. आणि ती शिकवण ह्या 5 वर्षामध्ये माझ्यासोबत घेऊन मी गावागावाचा प्रवास केला. 1450 गावांपैकी जवळपास 1250-1300 गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सरकारच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जे काही आश्वासन आपण आज 2014ला दिलेले होते की आपण हायवेचं काम इथे सुरू करू, जिल्ह्याचे जे प्रमुख रस्ते आहे ते चांगल्या पद्धतीचे आपण इथे तयार करू, रेल्वेच्या संदर्भात जे काही आपण बोललो होतो की आपले जेवढेही स्टेशन आहे तिथे चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाले पाहिजे. भुसावळ स्टेशन हे आपल्या देशातलं एक मोठं स्टेशन ओळखलं जातं, जंक्शन म्हणून ओळखलं जातं. ते देशातल्या 10 टॉप 10 मध्ये आलं पाहिजे आणि आपण ते करून दाखवलं. आपल्याकडे सगळ्यांची इच्छा होती की पुण्याला जाणारी आणि मुंबईला जाणारी एक रेल्वे लाईन सुरू झाली पाहिजे. मुंबईला जाणारी रेल्वे गाडी सुरू झाली आणि पुण्याची सुद्धा आता भविष्यामध्ये सुरू होणार आहे. SC ST पारधी श्री पारधी, RPIचे आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख श्री रमेशजी मकासरे, सन्माननीय व्यासपीठ, बरेच नाव आहे, वेळ कमी आहे, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, येत्या 23 तारखेला आपल्याला या लोकसभेसाठी मतदान करायचं आहे. आणि मतदान हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेचं नाही आहे. या देशाचं नेतृत्व कुणाच्या हातामध्ये असावं, हा देश सक्षमपणे कुणाच्या हातामध्ये राहील, हा देश सुरक्षित कुणाच्या हातामध्ये होता आणि राहील, या देशाची जगभरामध्ये प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात केलेले परिश्रम आणि पुढच्या कालखंडामध्ये या देशाचा एक वचक राहील, एक धाक राहील, हा देश सुरक्षित राहील, या देशाच्या सीमा सुरक्षित राहतील, गोरगरीब सर्वसामान्य माणसावर सर्व धर्मियांपर्यंत सरकारच्या योजना कशा पोहोचतील यासाठी आता हे मतदान आपल्याला करायचं आहे. गेले 5 वर्ष या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतोय. सबका साथ सबका विकास ही संकल्पना घेऊन जातीपातीच्या पलीकडे योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वांच्या घरामध्ये वीज. आज अशी स्थिती आहे आपल्या देवेंद्रजी, या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये असे अनेक गावं, असे खेडे वाडे तांडे होते की ज्या ठिकाणी आतापर्यंत वीज पोहोचलेच नव्हती. आज या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये एकही गाव असं नाही आहे की ज्या गावापर्यंत वीज पोहोचले नाही, तांड्यापर्यंत पोहोचले नाही, घरापर्यंत पोहोचले नाही. एकही घर, एकही कुटुंब असं नाही आहे की ज्या कुटुंबापर्यंत उजाला योजनेचा लाभ मिळाला नाही, आपल्याला गॅस कनेक्शन मिळालं नाही. त्या साऱ्या योजना सर्वांसाठी आहे, त्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विचार नाही आहे.
आणि या योजना आणखी पूर्वीच्या पुढच्या कालखंडामध्ये कार्यान्वित करायच्या आहे. रावेर तालुक्याचे आपल्या या लोकसभा क्षेत्राचे महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहे. जे केंद्राकडनं आपल्याला पैसा हवा आहे, अशा मेगा रिचार्ज स्कीमला परत चालना द्यायची आहे. DPRला मंजुरी मिळाली आहे. हरिभाऊंनी, रक्षाताईंनी अथक परिश्रम त्यासाठी केले. गिरीश भाऊंनी त्याला DPRच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत केली आणि आज पुढच्या कालखंडामध्ये केंद्राकडनं हा निधी मिळाल्यानंतर जवळपास 8,500 कोटी रुपयाच्या DPRच्या कामाला आपल्याला सुरुवात करता येईल. हे एक महत्त्वाचे काम, दूरगामी परिणाम करणारे विकासाचे कामं, यासाठी आपल्याला मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार हवं आहे. भारतीय जनता पार्टीचे जेव्हा जेव्हा सरकार आले तेव्हा तेव्हा आपण विकासाच्या दृष्टीने केले. आपण सत्तेचा उपयोग विकासासाठी केला. काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर सत्तेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला. 5 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं सरकार, शिवसेना युतीचं सरकार या देशामध्ये आहे. खासदार रक्षाताईंना आपण निवडून दिलं प्रचंड मताधिक्याने. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये रक्षाताईंनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, विकास करण्याचा प्रयत्न केला. रावेर शहराच्या हप्तावाढीचा प्रश्न असेल, हरिभाऊंनी सर्वांच्या सहकार्याने सोडवला. असे अनेक विषय विकासाच्या दृष्टिकोनातून केले. 5 वर्ष रक्षाताईंनी सत्तेचा उपयोग विकासासाठी केला. आणि आपल्या काँग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील साहेब 13 महिने खासदार होते. किती महिने? 13 महिन्यामध्ये कशासाठी उपयोग केला सत्तेचा? स्वार्थासाठी केला. 13 महिन्यामध्ये 13 संस्था उघडल्या. मग मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, कृषीचं कॉलेज असेल, फिजिओथेरपीचं कॉलेज असेल, स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग करणारे आणि जनतेच्या हितासाठी, विकासासाठी उपयोग करणारे लोकप्रतिनिधी याची तुलना आपल्याला करायची आहे. आणि या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघामध्ये अधिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सातत्याने आपल्याला सहकार्य केलेलं आहे. पुढच्या कालखंडामध्ये आपला मतदारसंघ अधिक विकसित झाला पाहिजे. आपल्या या मतदारसंघामध्ये अधिक योजना आल्या पाहिजे. रक्षाताईंनी पाहिलं, एक आपलं भुसावळ रेल्वे स्टेशनला गेलो, सर्वात चांगलं रेल्वे स्टेशन अलीकडच्या या विभागामध्ये आपलं भुसावळचं आहे. अनेक गाड्या त्या माध्यमातून इथून नव्यानं सुरू झाल्या. राजधानी एक्सप्रेस भुसावळहून जायला लागली, दुरांतो एक्सप्रेस या ठिकाणून जायला लागल्यात. मुंबई ते आपलं भुसावळ ते मुंबईची रेल्वे गाडी सुरू झाली. भुसावळ ते पुण्याची रेल्वे गाडी 4 वर्षापूर्वी सुरू झाली. आणि अशा रेल्वे गाड्या सुरू झाल्या. आणि अशाच विविध रेल्वेचे प्रश्न असतील. पासपोर्ट कार्यालय खास करून भुसावळला आलं. भविष्य निर्वाह निधीचं कार्यालय नाशिकवरून आपल्या जळगावला आलं. कितीतरी मान्य देवेंद्रजी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी माननीय गुलाबभाऊ, सर्वांचे लाडके नेते माननीय नाथाभाऊ, माननीय चैनूभाऊ, माननीय इकडे कोण कोण बसलं आहे, हरिभाऊ, सावकारे, विजयाताई, उमेदवार रक्षाताई, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, RPIचे पदाधिकारी, रासपचे पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्र, मला फक्त 2च मिनिट मिळालेले आहेत. मुख्यमंत्री महोदय म्हणाले 2 मिनिटाच्या वर जर 3रा मिनिट निघाला तर मी भाषणाला उभा राहील. आणि मग गुलाबभाऊ, तुम्ही 20-20 करत ओव्हरही खूप खेळले आणि रनही खूप काढून घेतलेले आहेत. छक्केही मारले, चौकेही मारलेले आहेत. आता मला शेवटचा बॅटमन आणि ओव्हरही खेळायला नाही आहे. त्यामुळे आता माझी पंचायत झालेली आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. रक्षाताई आपले उमेदवार आहेत. एक सक्षम उमेदवार आपल्याकडे आहेत. गेल्या 5 वर्षापासून बघतायत रक्षाताई कशा पद्धतीने काम करतायत, किती फिरतायत, किती दौरे त्यांचे झालेले आहेत. खरं म्हणजे मलाही त्यांचा हेवा वाटतो. खासदार म्हटल्यावर खरं एवढे दौरे कोणाचे होत नाहीत. पण रक्षाताई अगदी पुरेपूर वेळेचा फायदा घेत त्या ठिकाणी फिरतायत, संपर्क करतायत, कामं करतायत. आणि म्हणून पुन्हा त्यांना आपल्याला 5 वर्षासाठी खासदार म्हणून आपल्याला पाठवायचं आहे. त्यांना नुसतं पाठवायचं नाही तर दिल्लीला आपल्याला पंतप्रधानपदी पुन्हा मोदीजींना बसवायचं आहे. त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय सविस्तर बोलतील. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. पण नाथाभाऊ, गुलाबभाऊंनी जसा उल्लेख केला की जामनेर या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून मी फक्त 1 मिनिटात आपला घेणार आहे. आपल्याकडे आपल्या मतदारसंघामध्ये आपण कुठलाही तालुका घ्या, विधानसभा मतदारसंघ घ्या, मुख्यमंत्री महोदय आमच्याकडे सगळे या मतदारसंघामध्ये आमदार जे आहेत
ते भाजपचे आहेत. जळगाव लोकसभा मतदारमध्ये शिवसेनेचे आमचे आहेत, म्हणजे तिथे अर्धे अर्धे आहेत बीजेपी आणि शिवसेना. परंतु या मतदारसंघामध्ये मलकापूर पासून, अरे हा चोपडा राहून गेला का, घाला कपडा चला चोपडा, एक राहून गेलं चोपड्याच्या. पण सांगायचं तात्पर्य की सर्व भाजप सेनेचे आमदार या ठिकाणी आहेत. या ठिकाणी एक सुद्धा राष्ट्रवादीने एक सुद्धा काँग्रेस नाही. तिकडेच फक्त एक पारवड्याला शेंडेफळ राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते यावेळेला सुद्धा येणार नाही याची मला कल्पना आहे, तुम्हालाही कल्पना आहे. पण तो या ठिकाणी गुलाबभाऊ, तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही जसं पाणी अडवता तशी मतं अडवा, आणि म्हणून मी फक्त आता अर्धा मिनिट घेणार आहे आपल्या सर्वांचा. चैनू भाऊ, तुमच्यापासून आपण सुरुवात करू. मुक्ताईनगर आहे, बोदवड आहे, भुसावळ या ठिकाणी हरिभाऊ तुमचं यावल आहे. सर्वात जास्त लीड कोणता विधानसभा मतदारसंघ देतो बोला? नुसतं म्हणून चालणार नाही, बोला कोण सगळ्यात जास्त लीड देणार आहे? म्हणजे आता आम्ही तुमच्या गल्लीतला म्हणून जोरात बोलतोय का? मी तुम्हाला आज सांगतो, आजपासून तुम्ही कामाला लागा. या सगळ्या तालुक्यांमध्ये, या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्यात जास्त लीड हा जामनेर मतदारसंघ तुम्हाला देणार आहे. सर्वात जास्त लीड हे माझ्या मतदारसंघातून मी तुम्हाला देईल. आता भाऊ तुम्ही तयारी करा तुमच्या मतदारसंघामध्ये. सर्वात जास्त लीड म्हटलं जामनेर विधानसभा मतदारसंघातून आम्ही देणार आहोत. तुमची आमची शर्यत. तेव्हा मंत्री किती सांगू नका तुम्ही, असं काही असं रडीचा डावणी द्यायचा. मागच्या वेळेला मी जास्त दिलेलं होतं. मागच्या वेळेला सुद्धा आमच्याकडे मरीजाना जैन उमेदवार होते, ते जामनेरचे होते, तरी सुद्धा मी मागे राहिलो नाही. तरी सुद्धा भाऊ मुक्ताईनगर बोदवडपेक्षा मी जास्तच लीड दिलेलं होतं. आणि म्हणून आताही माझं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या 5 आमदारांना, 6 आमदारांना, की आज आपली शर्यत लागली. सगळ्यात जास्त मताधिक्य रक्षाताईंना या ठिकाणी कोण देणार? आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो, कारण आपला शब्द तुमचा विश्वास आहे की नाही? आहे. आपण बरोबर जळगावला काय सांगितलं नगरपालिकेला? गुलाबभाऊ गुलाबभाऊ म्हटलं जाऊ दे आता, कशाला आमची मजा घेता, आता युती आहे म्हणे आपली. त्यावेळेला युती नव्हती. धुळ्याला मी गोटेंना सांगितलं की नाही 50 घेईन, बरोबर 50 घेतलेत. नाशिकला तेच सांगितलं, जळगावला तेच सांगितलं. आणि त्यामुळे आपण एकदा कमिटमेंट केली की केली. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय की सगळ्यात जास्त मताधिक्य हे माझ्या मतदारसंघामधून मी देईल. आणि ज्या वेळेला नाथाभाऊ, ज्या वेळेला आपला हे सगळे आकडे समोर येतील, त्यावेळेला मग आमचा सत्कार मुक्ताईनगरला मोठा ठेवा. जो तालुका जास्त मतदारसंघातून मताधिक्य देईल त्याचा सत्कार नाथाभाऊ मुक्ताईनगरला ठिकाणी ठेवतील. आणि नुसतं कोल्डा मोल्डा नाही यासारखा तर जेवण द्यावं लागेल. आपला जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, पण तुम्ही आपल्या सर्वांना विनंती करेन की मित्र, ही निवडणूक तुला भाऊनी सांगितली, नाथाभाऊनी सांगितल्याप्रमाणे ही गल्लीतली निवडणूक नाहीये, ही तालुक्यातली नाही, जिल्ह्यातली नाही, राज्यातली नाही, तर देशाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. मोदीजींना पुन्हा आपल्याला पंतप्रधानमध्ये बसवायचं आहे. या ठिकाणी देशाचा पंतप्रधान एक सक्षम माणूस असला पाहिजे, ज्याच्या खांद्यावर 136 कोटी लोकांचं ओझं आपल्याला द्यायचं आहे. आणि ते पेलवणार कोण आहे? आणि म्हणून त्यासाठी आपल्याला पंतप्रधानपदी पुन्हा मोदी. मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, 23 तारखेला मतदान होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे मतदान देशाचे पंतप्रधान निवडण्याकरता आपण करतोय. ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची ही निवडणूक नाही आहे. ही देशाची निवडणूक आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये या देशाचा मान सन्मान स्वाभिमान कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो, याचा निर्णय घेणारी खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे आपण पाहिलं 55 वर्ष या देशामध्ये एक अनाचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी राजवट ही काँग्रेसनं दिली. आणि गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून एक पारदर्शी प्रामाणिकतेनं
या ठिकाणी सबका साथ सबका विकास सांगत या देशातल्या शेवटच्या माणसाला प्रगती देत आणि देशाला स्वाभिमानानं उभं करत एक राजवट मोदीजींनी या ठिकाणी दिली. आणि म्हणून पुन्हा एकदा फैसला करण्याची घडी आहे. हा देश कोणाच्या हातात आपल्याला द्यायचा आहे. बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की या काँग्रेसच्या नेत्यांना लाज का वाटत नाही. बघा, तुम्ही पुन्हा एकदा राहुल गांधींनी तोच नारा दिला, गरिबी हटाव. अरे 55 वर्ष तुम्ही राज्य केलं. राहुलजी, तुमचे पणजोबा या देशाचे पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता, त्यांनी नारा दिला होता गरिबी हटव, हटली नाही वाढली. तुमच्या आजीनी नारा दिला गरिबी हटव, हटली नाही वाढली. तुमच्या वडिलांनी नारा दिला गरिबी हटव, हटली नाही वाढली. तुमच्या आईनं नारा दिला गरिबी हटव, हटली नाही वाढली. आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे, हा माझा सवाल राहुल गांधीला आणि काँग्रेस पक्षाला आहे. बंधू भगिनींनो, काय वाटेल ते भाषण करतात. आता राहुल गांधींनी सांगितलं आम्हाला निवडून द्या, गरीबाला 72,000 रुपये देऊ. अरे कोणत्या गरीबाला देणार आहे, कुठून देणार आहे विचारलं राहुल गांधींना. उत्तरच देता आलं नाही. बाजूला चिदंबरम होते. चिदंबरम यांना विचारलं, म्हणाले हो चिदंबरम, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होता, तुम्ही तरी जरा सांगा, या देशामध्ये राहुल गांधी म्हणतात आम्ही निवडून आलो तर या ठिकाणी आम्ही 72,000 रुपये देऊ, ते कुठून देणार, नेमका आणणार कुठलं तुम्ही पैसा. चिदंबरम म्हणाले हे काय, गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात येणार आहे, तो आला की आम्ही वाटून टाकू. अरे वा रे वा, आईजीच्या जीवावर बाईजी उधार. म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर या ठिकाणी कारवाई करायची, देशाच्या तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं पैसा आला की आम्ही वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे, तुम्हाला वाटण्याची संधी दिली होती, त्यावेळेस सगळा पैसा तुम्ही आपल्या तिजोरीत नेला, सगळा पैसा आपल्या नेत्यांना चिल्या चपाट्यांना वाटला, गरिबाची गरिबी तुम्ही दूर केली नाही. आता नरेंद्र मोदी आहेत, ते या ठिकाणी हा पैसा गरिबापर्यंत पोहोचवण्याला सक्षम आहेत. पण यांना काय वाटेल ते या ठिकाणी सांगत असतात. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, यांचे या ठिकाणी दिलेली आश्वासनं कशी आहेत. एका व्यक्तीला विचारलं, बाबा रे 1 लाखाचं कर्ज तू घेतलं, आता हे कर्ज फेडणार कसं आहे. तो म्हणाला फार सोपं आहे, कालच मी कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्या 4 कोंबड्यांना 16 अंडे होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 640 कोंबड्या झाल्या रे झाल्या की त्या विकतो आणि तुम्हाला 1 लाख रुपये परत करतो. ह्या काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे असा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे की जो कधीच येणार नाही आहे. बंधू भगिनींनो, यांची भाषणं म्हणजे केवळ एंटरटेनमेंट आहे. अर्धा वेळ तुम्ही बघा, काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो, ही महाखिचडी जी आहे, या महाखिचडीचे लोक अर्धा वेळ त्यांच्या भाषणात मोदीजींना शिव्या देतात. इतका मोदीजींचा धसका यांनी घेतला, जयी स्थळी काष्टी पाषाण यांना मोदीजीच दिसतात. मला तर कोणीतरी सांगितलं हे अचानक रात्री झोपेतनं दचकून उठतात आणि घामाघूम होऊन मोदी मोदी करतात, अशी यांची आज अवस्था आहे. अर्धा वेळ मोदींना शिव्या देतात आणि अर्धा वेळ जनतेची एंटरटेनमेंट करतात. यांच्या भाषणात काहीच नाही, मनोरंजन आहे. मी तर असं म्हटलं, यांची भाषणं कशी आहेत, टी व्हीवर जेव्हा सिरियल येते त्या सिरियलच्या आधी एक सूचना येते, या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर आपल्या भरोशावर ठेवा, याला चॅनल जबाबदार नाही आहे. काही दिवसांनी चॅनलवाले यांच्या भाषणाच्या आधी असंच दाखवतील, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, ठेवला तर आम्हाला जबाबदार धरू नका, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हा कार्यक्रम दाखवतोय. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध लढाई कोणी केली असेल तर ती मोदीजींनी केली. गेल्या 5 वर्षातल्या योजना बघा, जनधन सारखी योजना, 34 कोटी लोकांना या ठिकाणी बँकेची खाती दिली. हे 34 कोटी लोक कोण आहेत, ज्यांनी कधी बँकेचा दरवाजा पाहिला नव्हता, बँकेच्या दरवाज्यात गेले तर चपराशी हात घेत नव्हता, अशा 34 कोटी लोकांना खातं दिलं. लोक म्हणाले खातं दिल्याने कोणी श्रीमंत होतं का, पण मोदीजींचा विचार वेगळा होता. राजीव गांधी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते ते असं म्हणायचे, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसाच्या खात्यात केवळ 15 पैसे पोचतात, 85 पैसे व्यवस्था, दलाल, भ्रष्टाचार,
खाऊन टाकतो. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाणे दूंगा, 1 रुपया पाठवील तर थेट तो 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. या जनधनच्या खात्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये मोदीजींनी पाठवले. दलाल नाही, मध्यस्थ नाही, भ्रष्टाचार नाही, एक नवीन कार्यसंस्कृती. आज तुम्ही बघा, शेतीचे अनुदान असेल खात्यामध्ये, शेततळ्याचं अनुदान असेल खात्यामध्ये, ड्रिपचं अनुदान असेल खात्यामध्ये, सामाजिक न्यायाची योजना असेल खात्यामध्ये, घरकुल असेल खात्यामध्ये, शौचालय असेल पैसा खात्यामध्ये, सगळ्या योजनांचा पैसा खात्यामध्ये. कोणाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. कोणी तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्यस्थ नाही, दलाल नाही. थेट पैसा आता लोकांच्या खात्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं. आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मोदीजी पंतप्रधान झाले. देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं, 55% लोकांकडे नव्हतं. आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी एक तर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवण्याच्या आधी जावं लागायचं, ही अवस्था होती. मोदीजींनी 5 वर्षामध्ये 45%वरनं देशाच्या 98% कुटुंबांकडे शौचालय तयार केलं. आज आमच्या आया बहिणींना लज्जा रक्षणाची काळजी करावी लागत नाही. नाथाभाऊंनी सांगितलं खरं आहे, उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस गेला, उजाला सारख्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी लाईट गेले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं भारत ज्यावेळेस 75 वर्ष आपले पूर्ण करेल स्वातंत्र्याचे, त्या दिवशी या देशामध्ये मी एकही गरीब माणूस असा ठेवणार नाही ज्याचं स्वतःचं घर नाही, प्रत्येकाला घर देईल. प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. केवळ या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये SECCच्या यादीत 10 लाख बेघर आहेत. त्यातल्या 5 लाखाचं घर आम्ही बांधून तयार केलंय. उरलेल्या 5 लाखाचं घर बांधतोय. ज्यांची नावं यादीत आली नाही त्यांची नवीन यादी तयार करतोय. त्यांनाही पुढच्या 2 वर्षात घरं देणार आहोत. ज्याचा जो प्लॉट नव्हता त्याला प्लॉट देतोय. ज्याचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नियमित करतोय. ज्याचं झोपडपट्टीमध्ये घर आहे मालकी हक्काचा पट्टा देतोय. शहरामध्ये असेल 2.5 लाख रुपये बांधकामाला देतोय. बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये देतोय. या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज तुम्ही बघा, मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 13 कोटी लोकांना 50,000पासून 10 लाखापर्यंत कर्ज हे कुठलंही तारण न घेता दिलं. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा दरवर्षी मोफत देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला. ऑपरेशन असेल तर मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तिथली फी मोफत, OPD केली OPD मोफत, औषधं लागले औषधं मोफत, इम्प्लांट लागले इम्प्लांट मोफत. 50 कोटी लोकांना आरोग्य हे मोफत 5 लाखापर्यंत दरवर्षी देण्याचा निर्णय मोदीजींनी केला. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी आपले ऑपरेशन याच्या अंतर्गत करवले. बंधू भगिनींनो, आज जो आमचं छोटं काम करणार आहे, आमचा शेतमजूर आहे, आमची घरकाम करणारी बाई आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा गवंडी आहे, या सर्व लोकांना कुठलीही सामाजिक सुरक्षा नव्हती. मोदीजींनी श्रमेव जयते योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी निर्णय केला या गरीबाला देखील तो 60 वर्षाचा झाल्यानंतर 3,000 रुपयाची पेन्शन ही या ठिकाणी देशाच्या माध्यमातून दिली जाईल. आज आमचा शेतकरी, आज आपण बघा शेतकऱ्याच्या पाठीशी देश उभा राहिला. मोदीजींनी एकीकडे MSP वाढवला, दुसरीकडे शेतकऱ्याला थेट मदत सुरू केली. आज आपण बघितलं 6,000 रुपयाची थेट मदत शेतकऱ्यांना देणं सुरू केलं. दरवर्षी 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आज दुष्काळाची मदत असेल, विम्याची मदत असेल, कर्जमाफी असेल, या वेगवेगळ्या उपाययोजनातनं एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये 2,300 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याला आपण मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं. हे खरं आहे, दुष्काळ मोठा आहे, दुष्काळाच्या झळा आपल्याला पोचतात, पण या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे यापूर्वी दुष्काळाचं अनुदान कधी जुलैच्या आधी मिळत नव्हतं.
आम्ही मोदीजींना सांगितलं, मोदीजींनी आम्हाला फेब्रुवारीत 5,000 कोटी दिले आणि आम्ही मार्च मध्ये 82 लाख शेतकऱ्यांपैकी 72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळाचं अनुदान जमा करून टाकलं. आज या ठिकाणी दुष्काळाचा सामना करण्याकरता मोठ्या प्रमाणात काम देखील चाललेलं आहे. पण बंधू भगिनींनो, एकीकडे दुष्काळाचा आपण सामना करतोय, पण दुसरीकडे आमचा तर प्रयत्न हा आहे की आपल्याला दुष्काळाच्या झळाच कधी पोचू नये. या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे नाथाभाऊ मंत्री होते, अनेक प्रोजेक्ट नाथाभाऊने आणले, पण मध्यंतरीच्या काळामध्ये 15 वर्षामध्ये आपले सगळे प्रकल्प या ठिकाणी बंद पडले. पण आता गिरीश भाऊला आपण ती जबाबदारी दिली आणि गिरीश भाऊ असतील, या ठिकाणी आमच्या रक्षाताई असतील, आमचे हरिभाऊ असतील, या सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे प्रकल्प या ठिकाणी पूर्णत्वास जात आहेत. शेळगाव बॅरेज ज्याकरता 770 कोटी रुपये आपण या ठिकाणी मंजूर केले. आणि एवढंच नाही तर मेगा रिचार्ज स्कीम, ज्या स्कीममुळे 4 लाख एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. कोणालाही विस्थापित न करता जगातला 7वा अजुबा म्हणून ज्या स्कीमकडे पाहिलं जात आहे, लोक म्हणायचे होऊच शकत नाही. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, केंद्र सरकारने त्या ठिकाणी मोदीजी असतील, गडकरी साहेब असतील, यांनी आम्हाला मदत केली. आज या मेगा रिचार्ज स्कीमचा DPR मंजूर झालाय. आणि हरिभाऊ, तुम्ही मागणी केली आहे, जरूर तुम्ही काळजी करू नका. आमचा प्रयत्न हाच आहे की या मेगा रिचार्ज स्कीमच्या भूमिपूजनाकरता या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच आले पाहिजे, कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्कीम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आज रक्षाताईंसारख्या एक युवा अशा खासदार आपण दिल्या आणि त्यांनी ज्या प्रकारे गावोगावी जाऊन त्या ठिकाणी कामं केली, आज प्रत्येक गावामध्ये रक्षाताई पोचल्या, त्यांचं काम त्या ठिकाणी पोचलं. आज राष्ट्रीय महामार्ग असतील, ग्राम सडक योजनेचे मार्ग असतील, उडान पुलं असतील, या भागामध्ये वेगवेगळी कामं असतील, मग आमच्या भुसावळमध्ये त्या ठिकाणी नव्याने 20 प्रकल्प असेल. इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आमच्या खासदारांनी, आमदारांनी प्रयत्न करून या ठिकाणी आणला. हजारो कोटी रुपयाची कामं आज या ठिकाणी चालली आहेत. कुठल्याही भागामध्ये जा, रस्त्यांची कामं होताना तुम्हाला दिसत आहेत. एक नवीन चित्र या जिल्ह्यामध्ये आज तयार होताना दिसत आहे, कारण केंद्रातही आपलं सरकार आणि राज्यातही आपलं सरकार आहे. पण बंधू भगिनींनो, एक गोष्ट मी आपल्याला सांगण्याकरता आलो आहे, ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून या देशामधल्या प्रत्येकाकरता योजना आणल्या. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भाषा नाही, काही विचारलं नाही, प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन केलं. आणि म्हणून आज एकसंघ भारत उभा आहे. पण काही शक्ती या एकसंघ भारताच्या मुळावर उठलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेचा विचार करण्याची निवडणूक देखील आहे. आपण पाहिलं या देशामध्ये कशा प्रकारे आपल्या देशात मागच्या काळामध्ये आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे, आमच्याकडे गोळीबार करायचे, या देशाला अस्थिर करायचे, पण या देशामध्ये त्यांना उत्तर देणारं कोणी नव्हतं. मी तुम्हाला आठवण करून देतो, 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं काय केलं? केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी रडगाणं गायले, बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू मला बंडू मारतो, तुम्ही बंडूला रागवा. अरे 125 कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहील आणि सांगेल, खबरदार पाकिस्तान, माझ्या देशामध्ये घुसून बॉम्बस्फोट केले, तुझ्या देशामध्ये घुसून तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची हिंमत या देशाच्या प्रधानांमध्ये नव्हती. या देशामध्ये सत्ता बदलली, मोदीजींचं सरकार आलं, मोदीजींनी सांगितलं आता चर्चा होणार नाही. या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी उरीमध्ये शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं,
आमचे सैनिक शहीद झाले. मोदीजींनी सांगितलं अरे आतंकवाद्यांना समजलं पाहिजे माझ्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे. आणि बंधू भगिनींनो, आमच्या सेनेनं थेट सीमा पार जाऊन त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आता चर्चा करण्याला भारत राहिलेला नाही. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ 2 देश होते. एक होता अमेरिका, दुसरा होता इस्रायल. या 2 देशाबद्दल असं बोललं जायचं या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला हे देश घुसून ठोकतात. आता त्याच्यामध्ये 3ऱ्या देशाचं नाव जुडलं. तो देश माझा भारत, माझा हिंदुस्थान आता त्याच्यामध्ये जोडला गेला. अरे आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, ही क्षमता आमच्या सेनेत नेहमीच होती. जेव्हा जेव्हा देशामध्ये आक्रमण व्हायचं, घटना व्हायच्या, आमच्या सेनेचे प्रमुख देशाच्या राजकीय प्रमुखाकडे जायचे आणि म्हणायचे आम्हाला परवानगी द्या, या पाकड्यांना त्यांची अवकात दाखवतो. पण देशाच्या प्रमुखांमध्ये ही हिंमत नव्हती की ते परवानगी देतील. ते म्हणायचे थांबा, आम्ही चर्चा करतोय. यांची चर्चा कधी संपलीच नाही. पण मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही अब रण होगा, संघर्ष महाभीषण होगा. तुम्ही जर आमचा एक माराल तर तुमचे 4 मारल्याशिवाय सोडणार नाही. बंधू भगिनींनो, या देशाला मोदीजींनी ती राजकीय ताकद दिली की ज्या ताकदीच्या भरोशावर या सेनेच्या पाठीशी ते उभे राहिले. बंधू भगिनींनो, हा जो पाकिस्तान देश आहे ना, कुत्र्याच्या शेपटी सारखा आहे. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी. या वाकड्या शेपटीच्या देशानं पुलवामा मध्ये पुन्हा आमच्या 40 पेक्षा जास्त CRPFच्या जवानांवर हल्ला केला, त्यांना शहीद केलं. संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी संतापाची आग तयार झाली. देश म्हणाला आम्हाला बदला पाहिजे, आमच्या जवानाच्या रक्ताचा मोल आम्हाला पाहिजे. मोदीजींनी सेनेला सांगितलं तुम्हाला सगळे अधिकार देतो, कोणत्या दिवशी जायचा ठरवा, कसं जायचं ठरवा, किती वाजता जायचा ठरवा, कुठे जायचा ठरवा. पण माझ्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे तो या पाकड्यांना समजला पाहिजे. या भारताची सेना ही जाबाज सेना आहे. ही सेना थकत नाही, ही रुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो, या सेनेनं दाखवून दिलं भारताची ताकद काय आहे. पण बंधू भगिनींनो, आमच्या सेना प्रमुखानं घोषित केलं होय आम्ही बालाकोट मध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. पण जगात 2च लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय. एक होता पाकिस्तान, ज्याची अवस्था अशी होती अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी अवस्था पाकिस्तानची होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी आणि त्याचे नेते. ते म्हणत होते पुरावा काय. अरे मी म्हटलं तुम्ही आधी सांगितलं असतं तर बालाकोट मध्ये जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे सैन्याचं शौर्य नाकारण्याचं काम हे करतात आणि तुम्ही यांचे जाहीरनामे बघा. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं पाकिस्तान सोबत चर्चा करा, युद्ध कशाला करता, चर्चा करा, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मरतात आणि हे म्हणतात चर्चा करा. दुसरीकडे काँग्रेस पार्टी काय म्हणते, काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणतो देशामध्ये आमचं महाखिचडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जम्मू काश्मीरमधनं सेना परत घेऊ. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये सेनेला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही काढून टाकू. अरे काय विशेष अधिकार आहे आमच्या सेनेला? 2च अधिकार आहे. एखादा आतंकवादी जर देशात घुसला तिथेच त्याला ठार मारण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि आमच्या सेनेला दुसरा अधिकार आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन हे जे फाडोत्री आमच्या सेनेवर गोटमार करतात त्यांना जेरबंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि काँग्रेस पार्टी इतकी नादान झाली आहे, ती म्हणते आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर आम्ही हे अधिकार काढून टाकू. म्हणजे पाकड्यांनी यायचं, आमच्या सैनिकाच्या छाताळ्यावर
त्या ठिकाणी गोळ्या झाडायच्या आणि आमच्या सैनिकांनी निमूटपणे त्या खायच्या. आता हा भारत हे सहन करणार नाही. हा सहन करणारा भारत नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन या काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा काय म्हणतो? तो म्हणतो आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर या देशामध्ये कलम 124A आम्ही काढून टाकू. कलम 124A काय आहे? या देशात एखाद्याने देशद्रोह केला तर देशद्रोहाच्या विरुद्ध 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. एखादा व्यक्ती जर म्हणाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर 124A अंतर्गत 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांना 124A अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं. पण काँग्रेस पार्टी त्या नादान लोकांकरता ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारा दिला भारत तेरे तुकडे होंगे 50, पाकिस्तान जिंदाबाद, पोलिसांनी त्यांना 124A अंतर्गत जेलमध्ये टाकलं. तर काँग्रेस पार्टीला एवढं दुःख झालं की ते म्हणतात या देशातनं 124A काढून टाकू. माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये देशद्रोह जर गुन्हा ठरणार नाही तर मग काय गुन्हा आहे? या देशामध्ये जर काँग्रेस पार्टी देशद्रोहांचं स्वागत करत असेल तर अशा काँग्रेस पार्टीला तुम्ही मतदान करणार आहात का? बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. हे मतदान साधं मतदान नाही आहे. आणि आमची एखादी रक्षाताई निवडून आली काय, नाही आली काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय, नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे, माझा भारत देश राहिला पाहिजे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यावेळी रक्षाताईच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल, रक्षाताई तर दिल्लीला जातील, पण त्यासोबत तुमचं मत डायरेक्ट मोदीजींना मिळेल. आणि तुमच्या मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान घेऊन अशा प्रकारे या देशाला पुढे नेतील की या देशविरोधी शक्तींना असा झटका पडेल. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, रक्षाताईंना दिल्लीला पाठवा आणि या काँग्रेसवाल्यांचं डिपॉझिट जप्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.